अगं तुम्ही बांधला, अगं किती निगुतीने आणि नेटकं काम केलंय तुम्ही. देव, इतकं बोललीस आमच्याबद्दल खरंच छान वाटलं. तुला खरं सांग, तुला असंच वाटतं की मी तुझ्या मुलीला कुठे आणून ठेवलंय. आणि आता असं काही उगाच बोललास ना तर मी विसरून जाईल. तू जवळ जावं चांगला कान धरेल. खरं सांगू का, तुम्ही दोघांनी तिकडे तुमच्या महालात नाखुशीने राहण्यापेक्षा या झोपडीत सुखाने संसार केला तर मला जास्त आनंद होतो. बघितलं, मला आधी का नाही सांगितलं तुम्ही की तुमच्या घरी इथे असं घेऊन येणार म्हणून. रिकाम्या हाताने आल्या तर पाप लागेल. तू ते भाकरीचा पाप लागेल. ते भाकरीच्या पिठाचं पॅकेट तू आजीला देणार होतीस ना. ते एक काम कर, आजीला देण्याविषयी आम्हालाच दे ना. तुमच्या या नवीन घराच्या निमित्ताने ही खास भेट. थँक्यू. नमस्कार करतो. अगं सुखाने संसार आणि खरंच सांगते मला खूप अभिमानाचा. चला निघते. आई नाही, नाही. अजिबात नाही. आता तू कुठेही निघायचं नाहीयेस. आज पहिल्यांदा आमच्या घरी आलीस ना, खाल्ल्याशिवाय जायचं नाही. काकू, काकू बघ, ऐक तर. आई आई तू कुठेही जायचं नाहीयेस. अगं. ठेव ते ठेव. असं काय करतेस तू? पहिल्यांदा माझ्याकडे आलीयस आणि मी तुला असंच सोडीन असं वाटतंय? कसं असतं बघ ना आमच्या मुलींचं. आम्ही सगळं आईकडनं करायला शिकतो, सगळं माहेरी शिकतो, पण ते सगळं आजमावतो सासरी जाऊ. आणि आजपर्यंत इतक्या वेळेला माझ्या सासरी आलीयस पण कधीच माझ्या हातचं खाऊ नाही घालता आलंय मला तुला. पण आता आज तू आमच्या घरी पहिल्यांदा आलीयस तर मी तुला खाल्ल्याशिवाय सोडणार नाहीये, कळलं?